नमस्कार, मी रेश्मा राणे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ती तूच ना ग आई. नकशिकांत धरा उसकटली, गर्भात गर्भ पोचलेस. नकशिकांत धरा उसकटली, गर्भात गर्भ पोचलेस. तेव्हाच तुझा जन्म झाला अन मग रक्ताळलेल्या अरण्यातील बाभूळ निवडून गेला ही पान्हा फुटला. प्राक्तनाचं एकही पान ओघळू न देता तुझ्या उभ्या देहाचे सरण रचलेस. मनगटानं मनगट बुलंद केलेस. मला खरं सांग, तुझ्या मातृत्वाचे वेड कोणत्या गतजन्माला लागले नसेल. कदाचित इतिहासाचं पाननपान बदलेल. कदाचित इतिहासाचं पाननपान बदलेल तल्लख समशेरींच्या संवादात. पण तुझं मातृत्व भुईची कूस धरून अगदी जस्सच्या तस्सं. काळजाचा तुकडा घरभर शोधत फिरणारी तुझी जीवघेणी वीण युगानयुगे फिरते आहे या धरेवर. वेशीवरला धगधगता अंगार पदरात घेऊन तान्हुल्याला उसासा देणारी ती तूच ना ग आई. युग बदलली, काळाचे पटल सरकले डोळ्यासमोरून, तरीही तुझ्या थेंबांची तहान तसूभरही कमी झाल्याचा इतिहास आजवर ऐकिवात नाही. उन्हाचा घोटनघोट प्रसवून तूच ना ती सावलीला जन्म देणारी आदिम संवेदनांची वेदना. उन्हाचा घोटनघोट प्रसवून तूच ना ती सावलीला जन्म देणारी आदिम संवेदनांची वेदना. लसलसता लाव्हा आजन्म उदरात अवघा आक्रंदत घेऊन फिरलीस, तरीही तुझ्या गर्भकोशातून प्रज्ञासूर्याचा जन्म झाला. लसलसता लाव्हा आजन्म उदरात अवघा आक्रंदत घेऊन फिरलीस, तरी तुझ्या गर्भकोशातून प्रज्ञासूर्याचा जन्म झाला. मला खरं सांगशील, रक्तांच्या थारोळ्यात वेलबुट्टीदार सजीवत्व लाभ उपजण्याची लकब कुठून लाभली तुला. मला खरं सांगशील, रक्तांच्या थारोळ्यात वेलबुट्टीदार सजीवत्व उपजण्याची लकब कुठून लाभली तुला. म्हणूनच तुझा उबदार हात हातात येतो, तेव्हा मी होते अवघी निर्मोही. ती तूच ना ग आई, ती तूच ना ग आई. धन्यवाद.